मंडळीला सांगितलं, ही जी पदाधिकारी मंडळी बसली मध्ये भाजप शिवसेनेची सगळी जी मंडळी आहे किंवा माझ्यावरची प्रेम करणारी मंडळी यांना सगळ्यांना सांगितलं मला अजून 1 महिनाभर शिव्या खायच्या आणि मी त्या खाणार. जर 5 वर्षे शिव्या खाल्ल्या तर 1 महिन्याने काय फरक पडतोय. पण पूर्ण टेस्टिंग केल्याशिवाय तुम्ही सध्या पाणी देऊ नका. जोपर्यंत फुल पॉवरने पाणी येत नाही, 1 वेळचं पाणी सुरू झालं ना आणि लोकांना गॅरंटी व्हायला लागली ना की पाणी येत आहे तर ते शिव्या बंद होऊन जातील. आणि साहजिक आहे, लोकांना त्रास होतो तर लोक शिव्या देणारच आहे. ती ऐकण्याची मानसिकता आपल्या पुढाऱ्यामध्ये असलीच पाहिजे. पुढाऱ्याचं कामच आहे शिव्या ऐकायचं, ती जबाबदारी आहे त्याची. लोकांनी तुम्हाला मत दिलंय आणि ती जबाबदारी असल्यामुळे तो एक शांततेने ठेवलं. त्याच्यामुळे आम्ही रस्त्यांची कामं सध्या बंद ठेवली आहे. ज्या दिवशी गावाचे पूर्ण पाण्याची व्यवस्था होईल, पण 20 कोटीच्या आसपास रस्ते आमच्या गावात ट्रिमिक्सचे सगळे मंजूर आहे आणि हे सगळं लुक चेंज करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि मला खात्री आहे की धरणगाव शहराने कायम आशीर्वाद मला दिलेले आहे. आणि मी नेहमी भाषणात सांगायचो, जेव्हा मी एरंडोलचा आमदार होतो आणि 1 वेळेस मी आजारी होतो आणि योगायोगाने ब्रिज कॅन्टीमध्ये ऍडमिट असताना मला 2 शब्द बोलायला लावले. त्यावेळी संतोष भाऊ त्यावेळेस आमदार होते आणि त्या कार्यक्रमामध्ये मला सांगितलं, मी योगायोगाने त्यावेळेस बोललो होतो की ज्यांना बरोबर तेली तो भाग्यशाली, जिसके साथ नहीं तेली उसका किस्सा खाली. योगायोगाने त्या म्हणेला कायमस्वरूपी माझ्या पाठीशी आपण राहिलेले आहात. आणि कोणताही समाज हा कोणाही बरोबर राहत असताना त्या समाजाचा विश्वासार्हता जिंकण्याचा आपण कायम प्रयत्न करण्याचा प्रत्येक जण या ठिकाणी कशाशीनं प्रयत्न करत असतो. आज या सुंदर कार्यक्रमाला दुपारी ही सगळी मंडळी आली आणि संध्याकाळी मला वाटलं होतं 10-20 लोक राहतील, पण जवळपास सगळं समाजाचा अर्क आणि इतर समाजाच्या लोकांनाही तुम्ही इन्व्हॉल्वमेंट केलंय, ही फार मोठी आनंदाची बाब आहे. आणि मला तरी असं वाटतं की उद्या वाल्मिकला मी सांगेल की उद्या इथं लाइटिंग लाव बाबा. म्हणजे उद्या जयंती आहे, सकाळीच लाइटिंग लावली पाहिजे की पुण्यतिथी आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी लाइटिंग लावली म्हणजे जरा गेटला गेटअप येईल. तिकडच्या गेटचं काम आम्ही सुरू केलंय, ते पण आम्ही 8-10 दिवसामध्ये त्याचं लोकार्पण करतोय. आज त्याची ट्रॅफिक मी मोकळी करायला लावली की आता तुम्ही रात्रीच आम्ही त्याला अधिकृत म्हणला इसको मोकळा करतो आम्ही. म्हणजे आम्ही अंमळनेरचंही पाहिलं होतं, पण अंमळनेरमध्ये काय मध्ये गॅप आहे, त्याच्यामुळे तिथे 2-3 ऍक्सिडेंट झाले. मग आम्ही नवीन ही डिझाईन आणली होती आणि आज आपण बघतोय की सुंदर आहे. आणि वरती जे बसवलेलं आहे आपण तिथे आपण फोटो लावण्याचा प्रयत्न करणार आहोत दोघं ज्या गाल्यामध्ये. त्यामुळे मला तरी असं वाटतं एक चांगलं लुक हे गावामध्ये घुसताना असं वाटतं की आम्ही कुठल्या तरी शहरात आता घुसतोय. आम्ही चौफेर लाईट लावण्याचाही प्रयत्न करतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.